नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर शीतल दराडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. नवीन दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली होती आणि खूप जास्त थंडी पडली, त्याच्यामुळे मी आज आले होते थोडंसं टेरेसवर. म्हणलं उन्हाला बसावं आणि त्याच्यासोबत एक छोटंसं काम पण घेऊन आले होते, जे की हरभरा सोलायचं होतं. तर ते काम पण केलं आणि असं पाहू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर खूप अशी हिरवळ आहे नाशिकला, खूप छान वाटतं. आणि हे आहे नाशिक रोडचं भाजी मंडई किंवा भाजी मार्केट म्हणू शकता, जे की ब्रिजच्या खाली आहे पुलाच्या. तर तिथे घेत होते मी भाजीपाला. खूप महाग आहे आता सध्या भाजीपाला थंडीमुळं. तर टमाटे वगैरे विचारले तर खूप जास्त महाग होते, तर मी नाही घेतले, माझ्याकडे होते घरी. आम्हाला उद्या सुवासिनीसाठी जेवण बनवायचं आहे, तर मग काही थोडासा भाजीपाला आणि बाकी काही मसाले वगैरे घ्यायचे होते, म्हणून मी या किराणा शॉपमध्ये आले होते, जे की होलसेलचं दुकान आहे. तिथं तेल वगैरे खूप स्वस्त असं भावामध्ये मिळतं. तिथून काही वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर सुवासिनींना जे आपल्याला द्यायचं राहतं, म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे, तर ते घेण्यासाठी आले होते मी. तर इथं छान भेटले मला ब्लाऊज पीस. यांचं शॉप पण नाशिक रोडलाच आहे. तिथं भरपूर छान छान असे कपडे, छोट्या मुलांचे वगैरे ब्लाऊज पीस मस्त मस्त मिळतात. त्याच्यानंतर इथून मी 7 ब्लाऊज पीस घेतले, जे की पिंक रेड वगैरे अशा कलरचेच घेतले होते छान छान. आणि त्याच्यानंतर मग तिथून पुढे मी गेली बाकी दुसरं जे सामान घ्यायचं होतं ते घेण्यासाठी. तर देवी चौकामध्ये आहे हे दुकान. तर तिथून मग मला बाकीच्या ज्या गोष्टी लागतात ते घ्यायच्या होत्या. धूप वगैरे पण घेतलं जे नव्हतं ते घरामध्ये. आणि इथून मग खोबऱ्याच्या वाट्या, खारी, हळदी कुंकाच्या डब्या वगैरे पण घेतल्या. आणि मी बघत होते काय राहिलं का नाही, कारण लिहून आणलं होतं मी चिठ्ठीवर काय काय घ्यायचं काय काय नाही. असं पण घाईघाईमध्ये लक्षात राहत नाही आणि नंतर मग ऐन वेळेला धावपळ होण्यापेक्षा म्हटलं चला लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर पटपट सगळं सामान घेतलं जे जे पाहिजे होतं ते. आणि मग लगेच लागलीच मी घराकडे निघालो आम्ही. आणि घरी आल्यावर मला बनवायचा होता स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये मी बनवणार होते आज कांद्याची भाजी. तर मस्तपैकी ते तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडायला टाकली आणि भाजी छोटी छोटी एकदम अशी छान कापून धुवून ठेवली होती. तर ती लगेच लागली त्याच्यामध्ये टाकली, त्याला मस्त थोडंसं परतून घेतलं. आणि त्याच्यासाठी मी बनवला होता मसाला, जे की हिरवी मिरची, शेंगदाणे ते मस्त छान असे दळून घेतले होते जिरे टाकून. आणि तो मसालाही परतून घेतला पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं गरम पाणी. तर ह्या भाजीसोबत त्यांना भाकरी खूप मस्त लागती. तर मग मी इथं ज्वारीच्या भाकरी बनवत होते. छान अशी भाजी शिजायला टाकली तोपर्यंत म्हणले चला भाकरी पण बनवून घेऊ. छान अशा भाकरी बनवल्या तोपर्यंत इकडं बाजूला भाजी छान अशी शिजली. तर आजच्यासाठी एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.